अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, तुझ्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहे. माझ्या बाळा, तुझ्या उपस्थितीत मी तुला ते सर्व काही प्रदान करतो. इथे तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी, होय देवा, येणारे आशीर्वाद, येणारी संधी मला हवी आहे असे दर्शव आणि तुझे आशीर्वाद स्वीकार कर. मला माहीत आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी मी आज इथे तुमच्यासोबत उपस्थित आहे. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत. चमत्कार घडतील. तुम्ही ज्या अपेक्षा करता ते मिळणार आहे. अगदी ते तुमच्या पुढील मार्गात आहे. ते स्वीकारण्यास तयार असाल तर होय म्हणून स्वीकार करण्यासाठी तुमची सहमती दर्शवा आणि ते स्वीकार करा. कारण देवाने पाठवलेले आशीर्वाद, देवाने पाठवलेले चमत्कार स्वीकार करण्यास उशीर लावू नका. हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर काही संधी निघून जातील. त्या निघून जाऊ नये म्हणून तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी करण्यासाठी हा संपूर्ण संदेश ऐकणे, स्वीकारणे, यातील आशीर्वाद स्वीकारणे हे तुमच्यासाठी कलात्मक आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासारखे आहे. जेव्हा जेव्हा तुला तुझी ऊर्जा वाढलेली जाणवत असेल, तुझ्या कार्यात अधिक मन रमत असेल, त्या क्षणाला समजून जा की देवाचा आशीर्वादित बाळ तू आहेस. अरे बाळा, होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. तू जे काही इच्छित आहेस ते तुला लगेचच मिळेल असे कधी कधी घडणार नाही. पण निराशा येऊ देऊ नको. तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते तुझ्या पुढच्या पावलांवर असू शकते. म्हणून आपल्या सर्व काही इच्छांना पूर्ततेत उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा. मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे. देव म्हणतात, काही निर्णय घ्या, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी ते मार्ग प्राप्त कराल. कारण मी इच्छितो की तुम्ही पुढे जावे, ते प्रयत्न करावे आणि यशस्वी व्हावे. जर तुम्ही इच्छा अपेक्षित करत आहात की तुम्ही पुढे जावे आणि तुमची प्रगती व्हावी, हे मला माहीत आहे की हे तुमच्या मनातले प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठीच आज मी तुम्हाला काही संकेत देत आहे. हा शुभ संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर याचा संपूर्णपणे स्वीकार करा. आनंदी होण्यासाठी एक पाऊल उचला आणि तुम्ही पाहाल की काही प्रयत्न केलेले यशस्वी होत आहेत, ठरत आहेत. तर त्या दिशेने प्रयत्न करत राहा. कारण यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं लागेल. ते तुम्ही तुमच्या आशीर्वादाने प्राप्त कराल. दैवी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश ऐकत असताना मनापासून प्रयत्न करणे सुरू करावे. अधिक प्रयत्न केल्यास यशस्वीता तुमच्या हाती येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी